बोला आपल्याकडे आज सौ दीपाराव आणि सौ तृप्ती सरदेसाई यांचा संगीताचा कार्यक्रम आहे. पण शांतपणे ऐकावा आणि गणपती बाप्पाचा शुभाशीर्वाद घ्यावा. सर्वांना धन्यवाद. गणपती बाप्पा. आज उपस्थिती कमी आहे, पण त्याला काही इलाज नाही आहे. पण कमी उपस्थितीचा उपयोग विनोदासाठी कसा करून घेतला जातो त्याचं उदाहरण म्हणजे पु ल देशपांडे. पु ल देशपांडेंनी अरुण दाते गायक त्यांनी एकदा लिहिलं आहे की मी मुंबईत पहिल्यांदा ज्यावेळी आलो त्यावेळी मला कोणी ओळखत नव्हतं. त्यावेळी पहिला कार्यक्रम त्यांचा होता अरुण दातेंचा. तर त्यावेळी उपस्थिती अतिशय तुरळक होती, कोणीतरी ठेवला होता. पण म्हणाले अरुण दातेने व्हिडिओ लिहिला आहे, कही सुनी नाही. अरुण दाते म्हणतात की मी पहिल्यांदाच कार्यक्रम करत होतो, माझं नाव कोणाला माहिती नव्हतं, त्यामुळे उपस्थिती कमी होती. पण माझ्या सुदैवाने त्या कार्यक्रमाला पु ल देशपांडे उपस्थित होते. त्यामुळे मला एवढा आनंद झाला की पु ल देशपांडे माझ्या कार्यक्रमाला आले म्हणून. पण मला आश्चर्यही वाटतं की पु ल कसं काय माझ्या कार्यक्रमाला. म्हणून त्यांनी पु लंना नमस्कार केला जाऊन की माझा पहिलाच कार्यक्रम आहे, तुमचे आशीर्वाद असोत म्हणून.
फक्त म्हणाले मला एक उत्सुकता म्हणून विचारतो, पुलंना विचारलं जाते नाही, एक उत्सुकता म्हणून विचारतो, माझ्यासारख्या नाव नसलेल्या माणसाच्या कार्यक्रमाला तुम्ही कसं काय आलात? त्यावेळी पुलं म्हणाले, अहो गेले 2 महिने माझी तब्येत बरी नाही आहे, डॉक्टरनी बाहेर जायला मना केली. परवा मी फॉलोअपसाठी गेलो होतो तेव्हा म्हणाले आता हळूहळू बाहेर जायला हरकत नाही, फक्त जिथे गर्दी कमी असेल त्या ठिकाणी जात चला. म्हणजे अशा प्रसंगानिष्ठ विनोद जे म्हणतात ना. चल आपण पुढच्या गाण्याकडे वळूया. आता येतो. गजानना तुझ लागी गजानना
प्रभु
हे दोघी आपल्या सभासद आहेत, त्यामुळे ओळख करून द्यायची गरज नाही खरी, पण थोडीशी वेगळी माहिती म्हणजे असं तर दीपाताई त्यांची मातृभाषा कोकणी आहे, शिक्षण कानडीतनं झालं तरी मराठी गाणी म्हणतात एवढ्या फ्लुएंटली. तर मी एकदा त्यांना विचारलं, त्यांनी बोलता बोलता आम्ही अनेक वेळा गप्पा मारतो त्यावेळी लक्षात आलं की त्यांची जी मेहनत आहे ना ती त्यांना फलदायी करते. कारण त्यांचं कसं असतं, जरी कानडी भाषा त्यांची मातृभाषा आहे, शिक्षण झालं तरी मराठी त्या नुसत्या असं लिरिक्स देऊन वाचत नाहीत, त्या विचारतात की ह्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय. कारण कित्येक वेळा काय होतं, शब्द लिहून दिलेलं माणूस वाचतो पण त्यातला अर्थ जर कळत नसेल ना तर ती मजा येत नाही म्हणताना. एकदा तरी मला विचारलं, बरीच वर्ष झाली, मला की जे गाणं आहे जीव लगा कधी येशील तू, ते त्याच्यामध्ये आहे ना दरेस भिजवली, ते काय आहे म्हटलं, दरेस नाही ते धरेस आहे. ते धरा म्हणजे काय म्हटलं, पृथ्वी. मग ते लक्षात आलं, म्हणजे पाऊस पृथ्वीला भिजवतो, ते अर्थ जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत तो भाव येत नाही. म्हणजे इतकी त्यांची एकेका शब्दासाठी त्यांचं मला का कौतुक वाटतं की नुसतं लिरिक्स दिले वाचतं असं नाही. तेव्हा अनेक वेळा काय होतं, अर्थ माहिती नसेल तर केवळ शब्दातनं ते प्रतीत होत नाही. जसं उदाहरण सांगतो, माझी बायको मुंबईत जन्मली, मुंबईमध्ये वाढली, तिने कोकण कधी बघितलेलंच नाही. आमच्या देवगडला माझं गाव होतं. एकदा मी लग्नानंतर पहिल्यांदा ज्यावेळी देवगडला गेलो त्यावेळी माझी तिथे जी वहिनी आहे तिने सांगितलं, आता कोकणामध्ये कुत्रे असतात, गाई म्हशी असतात, त्यांचं एक असं अनोळखी माणूस दिसला ना की मारत नाहीत पण थोडंसं काय ते देवबोली करतात की आपल्याला भीती वाटते महाराज. तर ते तिने बघितलं होतं एकदा. त्यांची कोकणातली भावजार म्हणाली, वहिनी अजिबात घाबरायचं नाही, ते आलं ना हड म्हटलं की जातात नाही, हड म्हटलं की जातात नाही. आता तिने शब्दच नाही हड म्हटल्यावरती. तर माझी बायको तुपात तळले होती, त्याला काय माहिती नाही. तर खरोखर आमची एक म्हैस आली आणि तिने अशी मान खाली गेली की हिने एक हड म्हटलं की जातं. माझी बायको म्हणते, अरे हड, अरे हड म्हणून जाणार थोडी, अगं म्हटलं त्याचे जोश हड म्हटलं जात नाही. म्हणजे केवळ शब्द उपयोगी नाही, तसं त्यांचं आहे की प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेतात ते, म्हणून त्यांचं जास्त कौतुक वाटतं. आणि मी निवेदन करायला उभं राहत नाही, कारण मंगेश पाडगावकरांची चारोळी मी 12 वर्षापूर्वी वाचली होती. मंगेश पाडगावकर म्हणाले, प्रेम कधी कुणाचं तराजूमध्ये तोलू नये, कुणी गाणं म्हणत असेल तर आपण तिथे बोलत नाही.
गजानना श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया गजानना श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया मंगलमूर्ती श्री गणराया आधी बंधू
भागर घुमू दे रामा कवा वाजू दे भागर घुमू दे रामा कवा वाजू दे आल्या शत्रुबाई गवर माझी नाचू दे रुणू झुणू द्या पाखरा रुणू झुणू द्या पाखरा जाणे माझ्या माहेरा आली गौराई अंगणी तिला लिंबालोण करा आली गौराई अंगणी तिला लिंबालोण करा रुणू झुणू द्या पाखरा माझं माहेर सावली माझं माहेर सावली उभी दारात माऊली तिच्या काळजात बाई माया ममतेचा झरा तिच्या काळजात बाई माया ममतेचा झरा रुणू झुणू त्या पाखरा रुणू झुणू त्या पाखरा झाले माझ्या माहेरा आली गौराई अंगणी तिला लिंबालोण करा रुणू झुणू त्या पाखरा मला माहेरी पाठवा मला माऊली भेटवा मला माहेरी पाठवा मला माऊली भेटवा माझ्या आईच्या पंखात मला मिळू दे उभारा माझ्या आईच्या पंखात मला मिळू दे उभारा रुणू झुणू त्या पाखरा रुणू झुणू त्या पाखरा झाले माझ्या माहेरा आली गौराई अंगणी तिला लिंबालोण करा आली गौराई अंगणी तिला लिंबालोण करा रुणू झुणू त्या पाखरा सौभाग्याचं नेणं गवर माझी देऊ दे सौभाग्याचं नेणं गवर माझी देऊ दे मोरपंखी जोडी गवर माझी घालू दे मोरपंखी जोडी गवर माझी घालू दे रुणू झुणू त्या पाखरा झाले माझ्या माहेरा आली गौराई अंगणी तिला लिंबालोण करा आली गौराई अंगणी तिला लिंबालोण करा रुणू झुणू त्या पाखरा मला पुसते माऊली मला पुसते माऊली आले कोणत्या पाऊली मला पुसते माऊली आले कोणत्या पाऊली माझं गौराईचं पाया माझा सोन्याचा उंबरा माझं गौराईचं पाया माझा सोन्याचा उंबरा रुणू झुणू त्या पाखरा झाले माझ्या माहेरा गवर गोरी गोरी ग झिम्मा फुगडी खेळू दे गवर गोरी गोरी ग झिम्मा फुगडी खेळू दे हिरव्या हिरव्या रानात गवर माझी नाचू दे हिरव्या हिरव्या रानात गवर माझी नाचू दे रुणू झुणू त्या पाखरा रुणू झुणू त्या पाखरा झाले माझ्या माहेरा आली गौराई अंगणी तिला लिंबालोण करा आली गौराई अंगणी तिला लिंबालोण करा आली गौराई अंगणी तिला लिंबालोण करा मगाशी मी
दीपाताईंचं सांगितलं तसं तृप्तीताईंबद्दल वेगळं सांगायचं म्हणजे नेहमी काय असतं परिचय तो ठरलेला करून देतात. मी वेगळं सांगतो कारण ते अनेक लोकांना ते माहिती शक्यता नसते. त्या शिक्षिका होत्या माझगावला, संगीत शिक्षिका नव्हत्या, संगीत विशारद आहेत पण संगीत शिक्षिका नव्हत्या, नॉर्मल शिक्षिका होत्या. तर त्यांच्या ज्या शाळेत होत्या शाळेच्या बोर्डावरचे विजू पेंडकर सगळ्यांना नाव माहिती आहे, व्यायामपटू होते. ते विजय प्रभू त्या बोर्डावरती होते. तर त्यांची माझी एकदा भेट झाली होती. त्यांनी ह्यांच्या इतकं लक्षात ठेवलं, म्हणजे इतके शिक्षक असतात पण त्या विजू पेंडकरने लक्षात ठेवलं. म्हटलं आमच्या संघामध्ये आहेत त्या. तर त्या म्हणाल्या की त्या बाईंबद्दल मला विजू पेंडकर म्हणाले मला एवढा आदर आहे की त्यांची शिकवायची पद्धत इतकी छान होती. त्यांना काही महापौर पुरस्कार पण मिळाले आहेत. तर ते विजू पेंडकर म्हणाले त्यांची शिकवायची पद्धत छान होती. एकदा त्याचे राऊंड घ्यायला गेले होते विजू पेंडकर, ते हा वर्गामध्ये शिकवत होते. त्यांनी मुलांना विचारलं, प्राथमिक शाळेतली मुलांना विचारलं की बाळांनो, रेल्वेचं इंजिन आणि किडा, साधा किडा, ह्याच्यामध्ये अधिक शक्तिशाली कोण रे? मुलांनी एक मुख्य उत्तर दिलं, रेल्वेचं इंजिन अधिक शक्तिशाली. त्या म्हणाल्या बिलकुल नाही, किडा अधिक शक्तिशाली. त्यामुळे किडा कसा काय शक्तिशाली? रेल्वेचं इंजिन मोठं. त्या म्हणाल्या किडा स्वतःच्या इच्छेने चालू शकतो, रेल्वेचं इंजिन स्वतःच्या इच्छेने चालू शकत नाही, म्हणून किडा अधिक शक्तिशाली. मुलं खुश झाली. मग म्हणाल्या बाळांनो, हे मी नाही सांगत रे, हे स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. आपण स्वामी विवेकानंद शिकायचं का? हो पाहिजे काय. मी असं ना की विद्यानं निर्माण करणं, गोडी त्याच्यामध्ये, हा जो वैशिष्ट्य त्यांचं होतं ना, म्हणून प्रत्येक माणसाचं वैशिष्ट्य असं सगळ्यांचं सगळं माहिती असत नाही. मला जर भोचकपणा करायची सवय असल्यामुळे प्रत्येकाची विषय असल्या प्रत्येकाची मला वैशिष्ट्य माहितीच आहे. आता म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतो मी, चांगल्या अर्थाने. कारण की खाडेसाहेब आता काल 81 वाढदिवस होता. मला आपलं नॉर्मली मी मेसेज पाठवली, इथे आल्यावरती कळलं. पण ते मी ज्यावेळी आलो इथे 2019ला त्यावेळी भेटतं फोटोग्राफी ते आणि विलास माडे, प्रत्येकाचं काय ते वेगळं वैशिष्ट्य असतं. चला तुमचं महालक्ष्मी जय 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 महा
देशपांडेंनी शिक्षकाचे 2 प्रकार सांगितलेत. एक हाडाचा शिक्षक आणि दुसरा व्यासंगी शिक्षक. त्याची व्याख्या पण पुलांनी सांगितली आहे. पुलं म्हणतात हाडाचा शिक्षक म्हणजे जो शिक्षक कठीणातला कठीण विषय सोपा करून शिकवतो तो हाडाचा शिक्षक. आणि व्यासंगी शिक्षक म्हणजे सोप्यातला सोपा विषय जास्तीत जास्त गुंतागुंतीचा करून शिकवतो तो व्यासंगी शिक्षक. माझ्या सुदैवाने मला जे सगळे शिक्षक भेटले ना ते हाडाचे शिक्षक होते. त्यामुळे काहीतरी थोडंसं झालं आपल्या हातून. पण अनेक वेळा काय होतं की आपल्या लहानपणी बघा त्या HMVच्या रेकॉर्ड्स असतात. नंतर मग स्कूल आले, आता तर पेनड्राईव्हचा जमाना आला, मधल्या काळात कॅसेट्स आल्या होत्या. तर ज्यावेळी ते HMVच्या रेकॉर्ड्स असत, रेकॉर्ड प्लेअर किती लोकांकडे असत? आमच्या पंचकृषीमध्ये 3 लोकांच्याकडे रेकॉर्ड प्लेअर फक्त होते. मग सत्यनारायणची पूजा कुठे असेल आणि लाऊडस्पीकरवाल्याला बोलावलं असेल, मग त्याच्याकडे त्या HMVच्या रेकॉर्ड बघायला हात लावायला नाहीच मिळायचं, बघायला मिळत असत. आणि ते लक्षात राहायचं कारण त्याच्या मधोमध तो असा कुत्रा होता, कर्णा होता. तर मी काय म्हणतो हाडाचे शिक्षक, आमच्या शिक्षकाने एकदा प्रश्न ऑफ पिरियड होता, ते म्हणाले हे काय रे ते तुम्ही बघितलेत काय रेकॉर्ड? कोणी हातात घेत? म्हटलं हातात नाही घेतली, बघितली आहे. मग त्याच्यावरती काय असतं म्हणतो चित्र असतं, कुत्रा असतो, तो कर्णा असतो. ते म्हणजे तो कुत्रा आहे का कुत्री आहे कोणी सांगू शकाल? म्हटलं सर नाही माहिती म्हणून. तर म्हणाले त्यावेळेला काय लिहिलं? म्हटलं HMVचा फुल फॉर्म लिहिलेला असतो. हो सर माहिती आहे काय? हीच मास्टर्स व्हॉईस. अरे म्हणा हीच म्हणजे तो कुत्रा आहे, कुत्री असती तर हर मास्टर्स व्हॉईस लिहिलं असतं ना. म्हणजे आमच्या लक्षात सुद्धा आलं नव्हतं. पण त्यानंतर कधी विसरू म्हटलं तरी विसरायला होणार नाही. ते असे आमचे शिक्षक एक मिळाले ना तशी आहे आमच्या दोघीजणी. त्या तृप्तीताई आपल्या दीपाताई देखील शिक्षिका म्हणजे संगीत शिक्षिका एवढ्या चांगल्या आहेत. त्यांच्याकडून काय होतं मी फी देऊन कोणाकडे गेलो नाही, पण गप्पा मारता मारता जे चकटपण मिळेल तेवढं घेतलं आणि त्याचा उपयोग खूप झाला. एकदा ते मला प्रोफेसर सिनेमातलं गाणं मी म्हटलं सर त्यांच्याकडे गेल्यावरती, तर त्यांनी मी किती बारीक गोष्टी असतात पण आपल्याला ते उपयोगाच्या पडतात. त्यात एक ओळ आहे बघा प्रोफेसर शम्मी कपूरच्या तोंडी, आवाज दे के हमें तुम बुलाओ, मोहब्बत में इतना न हमको सताओ. पुढे मोहब्बत में इतना न हमको सताओ. तेव्हा सताओ कधी आणि सताओ कधी म्हटलं केव्हा तरी म्हणजे केव्हा तरी नाही, गाणं क्लोज करताना न हमको सताओ. म्हणजे त्याला पण शास्त्र आहे असं येण्याचं काम. ते छोटे छोटे गोष्टी असतात पण ते आठवायला म्हणून सांगितले. चला जाऊ दे. तुझ्या कृपेने 9 नंबर तुझा. करुणी तव भजना
तुझे रूप जितनी राहो मुखी तुझे नाम, तुझे रूप जितनी राहो मुखी तुझे नाम। देह प्रपंचाचा नाश, देह प्रपंचाचा नाश, सुखे करो काम, सुखे करो काम। तुझे रूप जितनी राहो मुखी तुझे नाम, तुझे रूप जितनी राहो। देहधारी जो लोकासी विहित नित्य कर्म, सदाचार नीती भूमि आगळान धर्म। देहधारी जो लोकासी विहित नित्य कर्म, सदाचार नीती भूमि आगळान धर्म। तुला आठवावे गावे, तुला आठवावे गावे, तुला आठवावे गावे, हाच एक नेम। देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम। तुझे रूप जितनी राहो मुखे तुझे नाम। तुझा दिवाही नामी देह भाव सारा, तुझे अंतराळी आत्मा सोडून कसारा। तुझा दिवाही नामी देह भाव सारा, तुझे अंतराळी आत्मा सोडून कसारा। नाम तुझे घेतो गोरा, नाम तुझे घेतो गोरा, नाम तुझे घेतो गोरा, म्हणून आठयाव। देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम। तुझे रूप जितनी राहो मुखी तुझे नाम, तुझे रूप जितनी राहो मुखी तुझे नाम। देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम। तुझे रूप जितनी राहो पांडुरंग, 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 पांडुरंग।
गावी असतो ना की सत्यनारायणाची पूजा आपण उरकून घेतो, तसं मोठ्या कार्यक्रमामध्ये माझी उरकून घेते. पवनाकरच्या डोंगर चित्रपटातलं एक छान गाणं होतं, पावन मेर करू माय पावन मायला करू ओटी आईची होते बरोबर. तसा करावके नाही आहे, पण मूळ गाण्याचे शब्द एवढे ताकदवान आहे, संगीत एवढं शक्तिशाली आहे, त्यामुळे करावके नाही जाणवत नाही. पवनाकरच्या जुनी कादंबरी दोन्ही दांडेकरांची त्याच्यावर चित्रपट आणि सुलोचनाबाईंच्यावरती गाणं चित्रित झालं आहे. आणि असं वाटतं की सुलोचनाबाईंचा जन्म केवळ एका भूमिकेसाठी झाला होता, इतकं त्यांनी छान निभावली ती भूमिका. तर सुट्टीताईकडून ते एक वेळ नेहमी काय असतं की ह्यांचे एकट्याचे कार्यक्रम असतात ना, तृप्तीताई किंवा दीपाताई, त्यावेळी मी निवेदनाला जातो, म्हणजे निवेदन करत नाही असंच काय ते किस्से सांगत असतो. कारण तसं आहे, ऑर्केस्ट्रामध्ये 5-6 गायक असतात आणि एक गाणं झालं की त्याला विश्रांती असते, 3-4 माणसं म्हणतात, मग त्याची टर्न येते. इथे ह्या दोघीजणी सलग 13 गाणी म्हणत असतात, त्यामुळे मध्ये पाणी प्यायला वगैरे विश्रांती हवी असते. तर तेवढंच काम फक्त मी करतो. अधनमधनं फोटो काढायचा, ते पण करायला लागत, ते काढायचा वेळ, त्यामुळे सर्गवाधिकार त्यांना द्यायचे. पण जुन्या आठवणी त्या आपल्या छान असतात ना. आपल्याला आठवत आहे 1967-68ची गोष्ट आहे.
त्यावेळी आकाशवाणी मुंबईवरती जी आता अस्मिता वाहिनी झाली त्यावेळी आकाशवाणी मुंबई ब म्हणत असं त्याच्यावरती एक छान कार्यक्रम असायचा बुधवारी रात्री 9:30 वाजता. त्याचं नाव होतं आपली आवड. सादरकर्त्या होत्या कमलिनी विजयकर. त्यावेळी रेडिओ आम्ही गिरगाव चालीत राहत होतो. अख्ख्या मधल्यावरती एक रेडिओ होता. त्यामुळे रात्री 9:30 झाले की त्या खोलीसमोर जाऊन ऐकायचं. ती पर्वणी वाटत असे. तर कमलिनी विजयकर तिकडे छान तो संचालित करत असत कार्यक्रम आणि त्यामध्ये लोकांची फरमाईश घेत असत आणि वाचून दाखवत असत. सांगलीहून अमुक, रत्नागिरीहून तमुक, परभणीहून अमुक. आणि कल्पना करा 60 वर्ष झाली या गोष्टीला. 60 वर्षापूर्वी माझं नाव कोणीतरी रेडिओवर घेतो आहे या गोष्टीचं एवढं अप्रूप होतं ना. त्यामुळे लोक नुसतं पोस्ट काढले यायचं. आकाशवाणी मुंबई म्हटलं पत्त्याची काय गरज नाही आणि गाणं कळवायचं आणि ते नावं वाचून दाखवत असत. पण शेवटी इतक्या संख्येने पत्र यायला लागली. पण कमलिनी विजयकर ते वाचून दाखवत असत सगळं. मग इतका अतिरेक झाला. त्यामुळे काय झालं की नावं वाढली, ती वाचून दाखवतो आपला वेळ जायला लागला आणि गाण्याची संख्या कमी. मुळात अर्ध्या तासाचा कार्यक्रम, संख्या कमी व्हायला लागली गाण्याची. पण एक व्यंगचित्र किती ताकदवान असतं. मार्मिकमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी एक व्यंगचित्र काढलं ह्या कमलिनी विजयकरांच्यावरती आणि छान सुद्धा काचेच्या पेटीत बसून कमलिनी विजयकर फक्त वाचा मोठी अशी बाळासाहेब खरोखर एवढं ताकदवान चित्रकार होते. अशी लांब कागदाची पट्टी दाखवली ते वाचताय. रत्नागिरी सपोरले असं सगळं वाचतायत आणि मग म्हणतात आता गाणं ऐकूया पुढल्या बुधवारी. म्हणजे ही जी आहे ना सोमी वारारे हे एक व्यंगचित्र एवढं काम करतं की जे कदाचित 10 ओळी पण करू शकलं नसतं. आणि त्याचा परिणाम असा झाला की पुढच्या बुधवारपासून कमलिनी विजयकरांनी प्रातिनिधिक स्वरूपात फक्त 5 नावं वाचून दाखवत असत आणि शेकडो इतर असं म्हणतात. त्याचे काही गमत असेल. काय होतं की ह्या सगळ्यांना हे मध्ये बोलायला लागतं कारण सांगितलं की त्यांना विश्रांत आता नेहमी त्या एकट्याच असतात. दोघी असेल तर परवा कसा आपला कार्यक्रम झाला बहिणाबाईचा आमच्या सुगंधतेनं ठसका लागला. पण दुसरी बाजूला उतराल का ते त्यांनी जे निभावून नेलं ना ते कौशल्य आहे. मी आम्हाला कळलं पण नाही. मला कळलं ते पण किती 2 सेकंद सुद्धा गेले नाही. तसं एक गायिका असताना प्रश्न पडतो म्हणून मग थोडंसं नौटंकीमध्ये करायला लागते तसं. आणि कसं आहे पुलन एवढं छान वाङ्मय लिहून ठेवलं ना आपल्याला काही अडचण नाही. पुलंच्या कडून इतकं मिळतं. पुलंनी लिहिलेलं मला आठवतं अपूर्वाईमध्ये कसं लिहिले त्यांनी. ते म्हणाले की नेहमी पेपर उघडला की बातमी काय येते खून दरोडे चोऱ्या माऱ्या त्याची बातम्या असतात. पण त्या बातम्यामध्ये गुन्ह्याच्या बातम्यामध्ये ठराविक नावं असतात. म्हणजे गुड्डू, पक्या, जंप्या, याकूब वगैरे अशी जरी नावं असतात नाही. कधीतरी तुम्ही पेपरात बातमी वाचली का अशी की बंडू आपटे आणि नितीन कुलकर्णी या 2 नामचीन गुंडांनी मध्यरात्री रेल्वेच्या यार्डात जाऊन तिथल्या रखवालदाराचा खून केला आणि वॅगनमधला माल लुटून नेला अशी बातमी कधीतरी म्हणे वाचली. म्हणाले कुलकर्णी, बर्वे, आपटे, जोशी ही माणसं काय जास्तीत जास्त गुन्हा करतील. ऑफिसच्या कामासाठी बाहेर पाठवलं तर बसनी जातील आणि टॅक्सीचं भाडं क्लेम करतील. ह्यापेक्षा मोठा गुन्हा त्यांच्या हातनं घडणार नाही. आणि खरं ती वस्तुस्थिती आहे तिकडची. आणि अनेक वेळा काय होतं आपण डोळे उघडे ठेवलं की मी आमचे साहेब योगानंदमध्ये राहतात. ह्या गोष्टी झाली 20-25 तुमच्यावर नाही सांगत आहे घडलेली गोष्ट सांगतो. माझा भाऊ राहतो तिथे राहायचा. आता तिथे इडी डेव्हलपमेंट नाही गेली. भावाकडे आलो तुम्ही रात्री 9-9:30 वाजले होते आणि एक कंपाऊंडमध्ये तुमच्या त्याच्यामध्ये ध्वज आहे ना तिथे एक रिक्षा आली. तुमच्याच कंपाऊंडमधले कोणतरी ग्रस्त ते रिक्षातनं उतरले. मी सांगतो ना की ह्या जास्त काय करेल की बसनी जाऊन टॅक्सीचं भाडं क्लेम करेल. तर ते ग्रस्त रिक्षातनं उतरले. मी त्या ओळखत नव्हतो चेहऱ्याने. तुम्हाला ओळखतो म्हणजे आता तुमच्यासारखी येता म्हणून ते 400 विराडा कोणा मला ओळख नाही. पण मी बघितलं त्या दोघांची काहीतरी जोरदार बाचाबाची चालली होती. रिक्षा ड्रायव्हर आणि ते ग्रस्त. काय होतं हे ऑफिसच्या कामासाठी आलेले तिथे रिक्षात उतरले घरी आणि जे भाडं क्लेम करायचं तर त्याचं काय ते 40-42 रुपये झाले होते. तर त्याने कागदावर लिहिलं. तर काय बिल असत नाही तरी कागदावर लिहिलं रिक्षा नंबर असं 42 रुपये बिल घ्या करते आणि रिक्षाला साहित्य ह्याच्यावर सही करणं. तर रिक्षावाला आगाडी त्याला काय करणार महिने सही करे का. त्याला वाटलं काय मोठं आहे महिने सही करे का. तर काय झालं सही केलं का त्याच्यात काय गुन्हा होता का. पण त्याची बुद्धीच तेवढी त्याचं हिला सही म्हटल्यावरती नाही भाऊ नाही करे का. आणि म्हटलं नाही मेरे को लेणे काय सही नाही तुम्ही ऑफिस काय चालू का. अरे साधी गोष्ट आहे की तू जर सही केली असती त्या रिक्षाला ते सिव्हिल ऑफिसमध्ये आहे का. ते किती माणसं शिकली सवरली असेल तू सही कर ना काय कळलं असं ऑफिसमध्ये. त्याच्यावरून जवळजवळ 20 मिनटं त्यांचं चाललं होतं. निश्चित आपण ज्यावेळी फिरतो ना त्यावेळी अनेक गोष्टी आपल्याला म्हणजे सांगायला उपयोगी पडतात. काय 12 नंबर
तू गणपती गजानना तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही
आपण आता समारोपाकडे आलो आहोत. एक गाणं आहे, मी दोघींचं वेगवेगळं वैशिष्ट्य सांगितलं. दोघींचं एकत्रित वैशिष्ट्य म्हणजे त्या स्वतंत्र कार्यक्रम करतात, पण वेळेच्या बाबतीत आम्हाला 6:30पर्यंत दिले. आमचा कुठचाही कार्यक्रम कधीही 1 मिनिट उशिरा झाला नाही. लवकर संपेल 5 मिनटं, पण कधीही वेळेच्या बाहेर जात नाही. काय होतं, आयोजक अडचणीत येतो. आणि त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे इतकी तालीम करतात, एवढे मेहनत करतात. दोघी आपापल्या कामात व्यस्त असतात. त्यामुळे अनेक वेळा त्या दुपारी जेवण झालं ना की व्हिडिओ कॉल करून मोबाईलवरून तालीम केलेली असते.
एवढी इन्व्हॉल्वमेंट एवढी कळकळ असल्याशिवाय ना कार्यक्रम यशस्वी होत नाही. आणि हे सांगत बसत नाही ते कोणाला. आणि ज्यावेळी आता परवाचा बहिणाबाईचा कार्यक्रम झाला, 4 जणी होत्या, 4 4 ठिकाणी त्यांनी आपापसात व्हिडिओ कॉलवर तालीम केल्या होत्या. आणि कधी कंटाळा करत नाही. आदल्या दिवशी परत हे आता बसलेलं आहे गाणं, कधी असं म्हणत नाही बसलेलं आहे म्हणून, मध्यरात्री पण म्हणे असं कधी म्हणत नाही त्या, की प्रत्येक गाणं नवीन आहे म्हणून त्या करत असतात. म्हणून त्यांचं खरंच कौतुक होतं. तर आपण त्या शेवटचं समारोपाचं गाणं त्यांच्याकडून हे टाळ्या त्यांच्यासाठीच माहिती आहे मला. नाही काय होतं, मी निवेदन का नाही म्हणतो, निवेदन करणं खूप कला आहे हो, इतकं साधं नाही आहे ह्यानी गायलं आहे त्याने गायलं आहे हां त्यांनी संगीत दिलं आहे वगैरे, बिलकुल नाही. निवेदन एवढी कला आहे. मी भाऊ मराठ्यांचे अनेक कार्यक्रम ऐकले. भाऊ मराठ्यांचा कार्यक्रम ना निवेदनासाठी ऐकावं असं असे, गाण्याच्या कार्यक्रमात ते निवेदन करत. ते एकदा आपल्या ठाकरेवालाच कार्यक्रम झाला होता, त्यावेळी भाऊ मराठ्यांनी छान सांगितलं, म्हणाले की म्हणजे बघा कसं निवेदनाकावर एवढी जबाबदारी असते, शब्द तोलून वापरायला लागतात. कधी काय उन्हावर शब्द पडतात ना तर लोकांच्या भावना दुखवतील किती. त्याचं उदाहरण मला ते त्यांनी सांगितलं नाही, पण मी त्याच्यातनं वाचलं उदाहरण. ते म्हणाले भाऊ मराठे की आपल्याकडे सगळ्यांना माहिती, वेगळं काय सांगत नाही, आपल्याकडे असं म्हटलं जातं की शिधा मागून आणावा तो देशस्थानी, रांधावा तो कराड्याने आणि वाढावा तो कोकणस्थानी. कारण एवढ्याच्या भांड्यातलं तूप 200 माणसांच्या पंक्तीत वाढून अर्ध भांड शिल्लक ठेवायचं, ही कला फक्त आणि फक्त कोकणस्थानात जमते, हे त्यांनी सांगितलं. म्हणजे मी तुम्हाला कोणाला भावना दुखू नका, मी काय म्हणतोय, मी म्हणतोय मला मराठे, ही कला फक्त कोकणस्थानात जमते. म्हणजे बघा किती, कोणी म्हणायला नको तुम्हाला, मी मला म्हणतो तुम्हाला म्हणत नाही, किती बारीक गोष्ट आहे. पण त्याच्यातून मी धडा घेतला की आपण बोलताना किती नाजूक शब्द सांभाळून वापरायला लागते. तर सगळ्यांचे आभार. आणि आमच्या खाडेसाहेबांचे आभार की त्यांनी ह्यांना बोलवलं करायला, कागद सादर करायला. तेव्हा आणि गाणी चांगली झाली. त्यामुळे तुम्ही पुलट म्हणाल, तुम्ही यहाँ पे बुलाकर मैंने कोई गलती नहीं की म्हणून. काय हां भैरवी झाल्यावरती मग म्हणा ते बघत नाही आहे. 10 मिनटं आहेत आपल्याकडे, 15 मिनटं आहेत, 15 मिनटं. म्हणायला सुरुवात करायची पहिल्या पेरेपर्यंत 10-5 मिनटं जातात.
वेळ नसे हे गुपित कुणाला सांगू कसे, हे गुपित कुणाला सांगू कसे. काही सुचेना काय म्हणावे, पत्र लिहू तर शब्द नटावे. काही सुचेना काय लिहावे, पत्र लिहू तर शब्द नटावे. नाव काढिता रूप आठवे, नाव काढिता रूप आठवे. उगा मनाला भास असे, हा उगा मनाला भास असे. हे गुपित कुणाला सांगू कसे, हे गुपित कुणाला सांगू कसे. मी मनात हसता प्रीत हसे, मी मनात हसता प्रीत हसे. हे गुपित कुणाला सांगू कसे, हे गुपित कुणाला सांगू कसे, हे गुपित कुणाला सांगू कसे. पुरविजीवीचे गोड मोरया
देवाची जोड मोरया. इथे आम्हाला गणेशाच्या समोर भक्तिगीतं गाण्याची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचे आणि विशेषतः खाडे सरांचे मनपूर्वक आभार मानते. नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या वतीने या दोघी खूप अतिशय सुश्राव्य गायनाचा इथे कार्यक्रम केला आणि खाडे सरांच्या वतीने त्यांनी सांगितलं आत्ताच मला की त्यांचे आभार मानायचे. पण खरोखर यांचे काय आभार मानायचे, ही तर सगळी आपलीच माणसं आहेत आणि त्यांनी हे आपल्यासाठी वऱ्याची जी सेवा केली ती खरोखरच खूप छान झाली. आम्हाला सगळ्यांचे कान म्हणजे तृप्त आणि तृप्ती ते थोडंसं असं काहीतरी जवळपासचं वाटतं. तर त्यामुळे आम्हाला सगळ्यांना असं झालेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. आणि खरोखरच असेच वेळोवेळी आम्हाला कार्यक्रम ऐकायची आणि खाडे सरांमुळे संधी मिळते, तर त्यांचेही आभार. आपल्या सगळ्यांच्या मनातले विचार हे थोडक्यात